नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्लॅन्ट वॉटर रिलेशन हे जे काही टॉपिक आहे आपल्या सिलेबसच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, तर ह्याचं वन शॉट रिव्हिजन आपण घेत आहोत आणि त्याचा पार्ट 2 जो काही आहे तर तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये या टॉपिकचा जो काही पहिला हाफ पार्ट आहे तर तो आपण घेतलेला आहे आणि दुसरा जो काही हाफ पार्ट आहे तर तो आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये पहिल्यांदा इथं कव्हर करूया. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. मित्रांनो, डिफ्युजन म्हणजे काय तर याविषयी तर आपण ऑलरेडी बेसिक माहिती घेतलेली आहे. डिफ्युजनविषयी जर माहिती बघायची असेल तर डिफ्युजन ही कशी आहे बरं? डिफ्युजन ही एक प्रकारची पॅसिव्ह अशी प्रोसेस आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी 3 प्रकारचं डिफ्युजन असतं, ही देखील आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि त्याच्यापैकी एक जे डिफ्युजन आहे तर ते ॲक्टिव्ह देखील असतं. इथं या ठिकाणी पहिला जे काही डिफ्युजनचा प्रकार आहे तर तो आहे सिंपल डिफ्युजन. दुसरा प्रकार आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो तर तो आहे ॲक्टिव्ह डिफ्युजन. आता थोडक्यात याचे काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. सिंपल डिफ्युजन हे जे काही आहे तर ह्याच्यासाठी एनर्जी खर्च करावी लागत नाही. ठीक आहे, म्हणजेच इथं एकंदर ही एक पॅसिव्ह अशी प्रोसिजर आहे. फॅसिलिटेटेड डिफ्युजन याच्यासाठी देखील एनर्जी खर्च करावी लागत नाही, म्हणजेच ही देखील कशी आहे? पॅसिव्ह डिफ्युजन. आणि तिसरा जो काही डिफ्युजनचा प्रकार आहे त्याच्या नावामध्येच ॲक्टिव्ह आहे, म्हणजेच इथं त्या ठिकाणी एनर्जी काय करावं लागते बरं? वापरावी लागते. तेव्हा कुठं त्या ठिकाणी मटेरियल ट्रान्सफर होत असतं. आता दुसरं म्हणजे इथं या सिंपल डिफ्युजनमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोटीन्स वगैरे वापरले जात नाही. ठीक आहे, म्हणजे मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी प्रोटीन्सचा वापर करण्याची गरज नाही आहे. जे काही फ्रीली परमिएबल मेम्ब्रेन आहे तर त्याच्यामधून ते मटेरियल हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीनं पास होत असतं. काय बरं? हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. इथं या ठिकाणी मित्रांनो जे काही प्रोटीन्स असतात तर त्याचा वापर केला जातो. आता हे प्रोटीन्स कुठं असतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी प्रोटीन्सचा वापर केल्यामुळं हे जे काही डिफ्युजन होत असतं तर हे अगदी स्पेसिफिक होत असतं. म्हणजे हे प्रोटीन्स जे काही येतं तर काही मोजक्या किंवा पर्टिक्युलर अशा मॉलिक्युल्सलाच पुढं पास होऊ देतात, काही मॉलिक्युल्सला मात्र त्या ठिकाणी एंट्री नसते. ॲक्टिव्ह डिफ्युजन जे काही आहे मित्रांनो तर यामध्ये देखील प्रोटीन्स वापरल्या जातात. आणि इथं आणखी एक महत्त्वाचं, हे ॲक्टिव्ह आहे आणि प्रोटीन्सचा वापर होत असतो. इथं लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीनं मटेरियल ट्रान्सफर होत असतं. ठीक आहे, तर काही बेसिक असे डिफरन्स मी तुम्हाला इथं सांगितलेले इथं. आधी इथं फॅसिलिटेटेड डिफ्युजनबद्दल इथं ज्या नोट्समध्ये आपल्या जे काही पॉईंट्स आहेत तर ते आधी कव्हर करूया. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ दी सॉल्यूट्स, म्हणजेच इथं या ठिकाणी एनर्जीचं एक्सपेंडिचर आहे का तर नाही आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी कॅरियर प्रोटीन्सचा वापर केला जातो. ऑलरेडी आपण बघितले फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये प्रोटीन्स वापरल्या जातात. आता या ठिकाणी हे डिफ्युजन जे काही आहे तर त्यामध्ये प्रोटीन्स वापरल्या जातात हे जरी खरं असलं तरी हे प्रोटीन्स असतात कुठं? तर यासाठी आपल्याला थोडंसं सेल मेम्ब्रेन जे काही आहे तर या सेल मेम्ब्रेनविषयी माहिती पाहिजे. सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर जे काही आहे तर हे तुम्हाला थोडक्यात माहिती असेल. त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये लिपिड असतात मित्रांनो. काय असतात बरं? लिपिड असतात. आणि लिपिडचा इथं बायलेयर असतो. लिपिडचा बायलेयर असतो, त्यातही पुन्हा त्या लिपिडचं हेड आणि मागचा जो काही भाग असतो आतल्या बाजूचा तर त्याला टेल म्हणतात. आता इथं या लिपिडच्या बाबत जो हेड पोर्शन आहे हा आणि इकडचा हा बायलेयर त्याच्यामुळेच म्हटलेलं आहे. या ठिकाणी लिपिडचे असे 2 लेयर असतात आणि त्या एका लेयरमध्ये हा पोर्शन हेड आणि हा टेल. इकडं या ठिकाणी हा हेडचा पोर्शन आणि हा टेलचा पोर्शन. हेड जे काही असतं तर हायड्रोफिलिक असतं, टेल हायड्रोफोबिक असतं. तर हे इतरत्र देखील आपण स्ट्रक्चर ऑफ सेलमध्ये वगैरे पाहणारच आहोत. मुद्दा असा आहे की यामध्ये प्रोटीन्स असतात कुठं? तर प्रोटीन्स या ठिकाणी या लिपिडच्याच बायलेयरमध्ये, लिपिडच्याच त्या ठिकाणी या लेअरमध्ये आतल्या बाजूला असतात. ठीक आहे, हे जे काही प्रोटीन्स असतात तर या मेम्ब्रेनमध्ये, सेल मेम्ब्रेनमध्ये एम्बेडेड फॉर्ममध्ये असतात, म्हणजे फिक्स झालेले असतात. आणि याच प्रकारच्या प्रोटीन्सला इंट्रिन्सिक प्रोटीन म्हणतात. बाहेरच्या बाजूला देखील खरं तर या पद्धतीचे असे प्रोटीन्स असतात, त्याला एक्स्ट्रिन्सिक प्रोटीन्स म्हणतात. सेलच्या आतल्या बाजूचा हा भाग आहे इनर साइड ऑफ सेल आणि हा आउटर साइड ऑफ दी सेल.
आता जेव्हा बाहेरून आतमध्ये काही मॉलिक्युल्स पास करायचे असतात आणि जेव्हा तिथं फॅसिलिटेटेड डिफ्युजन घडत असतं तेव्हा या प्रोटीन्सच्या पाथमधून हे प्रोटीन्स काय करतात तर त्या मॉलिक्यूलला पाथ अवेलेबल करून देतात, एक प्रॉपर असं चॅनल अवेलेबल करून देत असतात आणि त्यामधून हे मॉलिक्युल्समध्ये येऊ शकतात. लक्षात आलं का? म्हणजे एकंदर इथं मी तुम्हाला फॅसिलिटेटेड डिफ्युजन जे काही आहे तर ते थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिपिड सॉल्युबल कंपोनंट्स कॅन इझिली पास थ्रू दी सेल मेम्ब्रेन बट हायड्रोफिलिक कंपोनंट्स नीड ए कॅरियर. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. इथं या ठिकाणी सेल मेम्ब्रेनमध्ये जे काही महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे तर ते लिपिड बायलेयर आहे. आता लिपिड बायलेयरमधून या ठिकाणी लिपिडमध्ये सॉल्युबल असणारे जे काही कंपोनंट्स असतात, मॉलिक्युल्स असतात ते सहजपणे कुठूनही जाऊ शकतात, म्हणजे त्यांचं एकंदर सिम्पल डिफ्युजन होऊ शकतं. पण असे काही मॉलिक्युल्स असू शकतात की जे हायड्रोफिलिक आहेत, म्हणजे जे वॉटर सॉल्युबल आहेत आणि असे मॉलिक्युल्स या इतर ठिकाणाहून जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी प्रॉपर या प्रोटीन्सची मदत लागत असते. रिक्वायरमेंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट फॉर द डिफ्युजन म्हणजेच काय तर इथं हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीनं मॉलिक्युल्सची शिफ्टिंग होत असते आणि म्हणूनच इथं एनर्जी लागत नाही. त्यानंतर मेम्ब्रेन प्रोटीन्स, ॲक्वापोरिन्स अँड आयन चॅनल्स आर साइट्स ऑफ द फॅसिलिटेटेड डिफ्युजन. म्हणजे हे जे काही प्रोटीन्स आहेत तर या ठिकाणाहूनच खऱ्या अर्थानं हे जे काही आहे तर हे डिफ्युजन घडत असतं, ज्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हटलं जातं. आता त्यानंतर मित्रांनो पुढचा जो काही पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तर वॉटर ॲब्झॉर्प्शन विषयी पाहायचा आहे. ठीक आहे, वॉटर ॲब्झॉर्प्शन प्लॅन्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकच असतं, कारण ह्याच्याशिवाय त्या ठिकाणी झायलम किंवा इतर जे काही वॉटर ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम आहे तर तिची मदत घेऊनच त्या ठिकाणी प्लॅन्ट्स काय करत असतात तर पूर्ण प्लॅन्टच्या बॉडीमध्ये वॉटर अवेलेबल करून देत असतात. आणि हे वॉटर कशासाठी रिक्वायर असतं, कशासाठी आवश्यक असतं तर फोटोसिंथेसिससाठी. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो बघूया टाईप्स ऑफ वॉटर, प्रेझेन्स ऑफ द कॅपिलरी वॉटर. या ठिकाणी आपण ऑलरेडी सॉईलमधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर पाहिलेले येतं तर त्यापैकी फक्त कॅपिलरी वॉटर जे काही आहे तर हेच फक्त प्लॅन्ट्स ॲब्झॉर्ब करू शकतात, हे देखील पाहिले. बाकीचे जे काही वॉटर येतं तर त्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर असतं, जसं त्या ठिकाणी त्या वॉटर मॉलिक्युलचं आणि सॉईल पार्टिकल्सचं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा जे काही बॉन्डिंग आहे तर ती एवढी स्ट्रॉंग असते की रूट हेअर्स किंवा रूट्स ते बॉन्ड तोडू शकत नाहीत. तर या ठिकाणी मित्रांनो हायग्रोस्कोपिक वॉटर प्लॅन्ट ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत. दुसरा जो प्रकार आहे तर ग्रॅव्हिटेशनल वॉटरचा. ग्रॅव्हिटेशनल वॉटरच्या बाबत काय झालेलं असतं तर अगदी ह्याच्या उलट झालेलं असतं. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आणि सॉईल पार्टिकल हे अगदी लूजली एकमेकांशी अटॅच असतात आणि त्यामुळं हे वॉटर मॉलिक्यूल किंवा हे वॉटर जे काही आहे तर त्या ठिकाणी सॉईलच्या खालच्या लेअरमध्ये अगदी लवकर झिरपून जातं आणि संधीच मिळत नाही कोणाला तर या रूट्सला ते त्या प्रकारचं वॉटर ॲब्झॉर्ब करण्यासाठी. आणि तिसरं जे काही वॉटर आहे तर हे थोडंसं कंपाऊंड फॉर्ममध्ये असतं आणि त्यामुळं ते देखील या ठिकाणी अवेलेबल होऊ शकत नाही आणि त्या प्रकारच्या वॉटरला कंबाईन वॉटर म्हटलं जातं. हे कंबाईन वॉटर जे काही आहे तर कंपाऊंड फॉर्ममध्ये इतर कोणत्या तरी कंपाऊंडचा एक पार्ट म्हणून प्रेझेंट असतं आणि रूट किंवा रूट हेअर्स या प्रकारचं वॉटर ॲब्झॉर्ब करू शकत नाहीत. म्हणजे एकंदर आपल्यासाठी सॉईलमधलं फक्त कॅपिलरी वॉटर तेवढं अवेलेबल आहे. त्यानंतर जे काही टेम्परेचर आहे सॉईलचं, ज्या टेम्परेचरला मॅक्झिमम अमाऊंटमध्ये रूट हे वॉटर ॲब्झॉर्ब करू शकतात तर ते टेम्परेचरची रेंज आहे 20 to 30 डिग्री सेल्सिअस. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्यूट इन दी सॉईल वॉटर. तर या ठिकाणी इथं अगदी महत्त्वाचा पॉईंट लिहिलेला आहे, हाय सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन रेड्युसेस रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. आता या ठिकाणी मित्रांनो समजा हे प्लॅन्ट आहे आणि हे त्याचे रूट आहेत, ह्या रूटच्या आजूबाजूला सॉईलमध्ये हे वॉटर आहे. आता इथं साहजिकच मित्रांनो जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे वॉटरचं तर ते बाहेरचं जास्त पाहिजे आणि या रूट्समधलं कमी पाहिजे. आता हे समजा सॉईल वॉटर आहे आणि हे रूटमधलं रूट वॉटर असं आपण एकंदर म्हणूया. जर समजा सॉईल वॉटरला इफिशियंटली या रूटमध्ये जर एंट्री करायची असेल तर सॉईल वॉटरचं जे काही पर्सेंटेज आहे तर ते जास्त पाहिजे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे. वॉटरचं म्हणजे सॉल्युंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे सोल्यूटचं प्रमाण कसं असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. जर समजा सोल्यूटचं प्रमाण या सॉईलमधलं वाढलं, मी काय म्हणतोय बघा,
सॉईलमधलं सोल्यूटचं प्रमाण. आता सोल्यूट काही असू शकतात, मिनरल्स असू शकतात, इतर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असू शकतात. तर या सोल्यूटचं प्रमाण जर वाढलं तर साहजिकच इथं हे वॉटर ॲब्झॉर्प्शन जे काही आहे तर हे त्या ठिकाणी त्याला अडथळा निर्माण होतो. व इथं तेच म्हटलेलं आहे, हाय सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन रिड्युसेस रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. कशातलं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढल्यावर? सॉईलमधलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉईल एरिएशन म्हणजेच काय तर मित्रांनो, प्लॅन्ट मार्फत तेव्हाच इफिशियंटली वॉटरचं ॲब्झॉर्प्शन होऊ शकतं जेव्हा ती सॉईल जी काही आहे तरी भुसभुशीत आहे, सॉईलमध्ये चांगल्या प्रकारे हवा ही काय बरं तर खेळती आहे, एअर त्या ठिकाणी प्रॉपर 25% जे काही आयडियल सॉईलचं कंपोजिशन पाहिलं ना, तर त्या सॉईलमध्ये आयडियल सॉईलमध्ये 25% एअर असते. तर तशी जर एअर असेल तर नक्कीच वॉटर देखील इफिशियंटली ॲब्झॉर्ब होऊ शकतं. रेट ऑफ ट्रान्सपायरेशन अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे. ट्रान्सपायरेशन काय असतं तर हे तुम्हाला माहीतच आहे. या ट्रान्सपायरेशनचं जे काही प्रत्यक्ष क्रिया घडत असते तर ही स्टोमॅटामधून घडत असते. वेपरच्या फॉर्ममध्ये तो वॉटर लॉस त्या प्लॅन्टमधून होत असतो. विथ इन्क्रीज इन दी ट्रान्सपायरेशन देअर इज अ इन्क्रीज इन दी ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. बरोबर आहे मित्रांनो. इथं या ठिकाणी हे जे काही आहे तर हे या ठिकाणी समजा आपण शूट जर कन्सिडर केलं, या शूटमधल्या जे काही लिव्ज आहेत तर त्याच्यामधून जर वॉटरचं ट्रान्सपायरेशन होत असेल तर साहजिकच एक प्रकारचा पूल तयार होणार, म्हणजेच निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर, आणि त्यामुळं खालून वर पाणी खेचल्या जातं. ह्याच्याबद्दलची एक थिअरी देखील आपल्याला पाहायची. निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर कशा पद्धतीनं काम करतं, ट्रान्सपायरेशन हे कशा पद्धतीनं झायलममधून पाणी वर खेचण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ओव्हरऑल इथं एवढंच सांगेल की ट्रान्सपायरेशनचा रेट जर वाढला तर त्या ठिकाणी वॉटरचं हे ॲब्झॉर्प्शन जे काही आहे सॉईलमधून तर ते देखील वाढतं. मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला पुढं एक महत्त्वाचा पॉईंट पाहायचा आहे, तो म्हणजे प्लाझ्मोलायसिस. आता प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय तर थोडक्यात सांगतो मित्रांनो. समजा ही एक सेल आहे. या सेलमध्ये काय तर या ठिकाणी सगळे जे काही सायटोप्लाझम वगैरे असणार. ठीक आहे. या साहजिकच या सेलमध्ये सॉल्व्हंट आणि सोल्यूट असणार. आता ही सेल समजा बाहेर एका हायपरटोनिक अशा सोल्युशनमध्ये ठेवली. मी काय म्हणतोय बघा, हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक सोल्युशन असं सोल्युशन असतं ज्यामध्ये सोल्यूट हे जास्त असतं आणि सॉल्व्हंट हे कमी असतं. म्हणजे जे काही सेल आहे तर सेलमध्ये सॉल्व्हंटचं प्रमाण जास्त झालं, आणि सॉल्व्हंट म्हणजे काय असणार आहे तर वॉटर असणार आहे. सेलच्या आतमधलं सॉल्व्हंट जास्त झालं आणि बाहेरचं समजा जर कमी असेल तर अशा वेळेस साहजिकच सेलच्या आतलं वॉटर जे काही आहे तर हे बाहेर पडणार. का बरं? कारण सेलच्या आतमधलं जे सोल्युशन आहे तर हे हायपोटोनिक झालं. कळालं का? हे कसं झालं? हायपोटोनिक. बाहेरचं झालं हायपरटोनिक, आणि साहजिकच इथं ऑस्मॉसिस घडणार. आणि ऑस्मॉसिसही पुन्हा दोन प्रकारचं असतं, एंडो ऑस्मॉसिस आणि एक्झो ऑस्मॉसिस. इथं काय होतं मित्रांनो तर या ठिकाणी जे काही एक्झो ऑस्मॉसिस आहे म्हणजे सेलच्या आतमधलं जे काही सॉल्व्हंट आहे वॉटर आहे तरी बाहेर पडतं आणि सेल काय होते बरं? श्रिंक होते. सेल काय होते? श्रिंक होते. म्हणजेच तिच्यामधलं वॉटरचं पर्सेंटेज किंवा अमाऊंट हे कमी होतं. एक्झोऑस्मॉसिस दॅट ऑकर्स इन दी लिव्हिंग सेल्स अपॉन प्लेसिंग इन दी हायपरटोनिक सोल्युशन इज टर्म्ड ॲज दी प्लाझ्मोलायसिस. जे सांगितलं तुम्हाला तेच इथं आहे. जेव्हा एखादी सेल हायपरटोनिक सोल्युशनमध्ये आपण ठेवतो तेव्हा सेलमधलं वॉटर किंवा सॉल्व्हंट हे बाहेर पडतं, ज्याला एक्झोऑस्मॉसिस म्हटलं जातं. आणि यामुळं होतं काय तर सेल ही श्रिंक होते. ठीक आहे. सेपरेशन फ्रॉम दी सेल वॉल फॉर्म्स ए गॅप बिटवीन दी सेल वॉल. ठीक आहे. त्यानंतर फ्लासिड नेचर ड्यू टू दी रिमूव्हल ऑफ वॉटर. हे जे काही श्रिंकेज असतं म्हणजे सुरुवातीला समजा सेल अशी आहे आणि नंतर अगदी छोटी होऊन गेली, मधलं वॉटर देखील कमी होऊन गेलं, तर या श्रिंकेज झालेल्या सेलला, श्रिंक झालेल्या सेललाच फ्लासिड सेल असं देखील म्हटलं जातं. आणि अशा सेलमध्ये वॉटर खूप कमी प्रमाणात असतं, त्यामुळं जे टर्गर प्रेशर असतं वॉटरच्या मुळं निर्माण होणारं, ठीक आहे, या टर्गर प्रेशरची अमाऊंट फार कमी होते. इतकी कमी होते की अशा प्रकारच्या प्लाझ्मोलाइज्ड सेलमधलं टर्गर प्रेशर हे चक्क 0 होऊन जातं. म्हणजे मधलं वॉटर जवळजवळ नसल्यास जमा असतं आणि त्यामुळं हे वॉटरचं जे काही या सेल वॉलवर जो काही फोर्स असतो किंवा प्रेशर जे काही अप्लाय होत असतं तर ते जवळजवळ 0 होऊन जात असतं. त्यानंतर डी प्लाझ्मोलायसिस
मित्रांनो अगदी याच्या उलट जे काही आहे तर ते डिप्लाझ्मोलायसिस. अशी श्रिंक झालेली सेल जर तुम्ही हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवली तर मित्रांनो इथं नियमानुसार एंडोऑस्मोसिस घडणार, म्हणजेच बाहेरचं वॉटर हे या सेलमध्ये आत एंट्री करणार आणि सेल टर्जिड बनणार. ठीक आहे. डिप्लाझ्मोलायसिस म्हणजेच काय, तर अशी फ्लॅसिड झालेली सेल जेव्हा आपण हायपोटोनिक सोल्युशनमध्ये ठेवतो तेव्हा एंडोऑस्मोसिस घडतं, ज्यामुळं सेल काय होते रे, तर टर्जिड बनते. तर अगदी सोप्या शब्दात आपण हा पॉईंट इथं कव्हर केलेला आहे. आता पुढचा जो काही पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, पाथ ऑफ द वॉटर अक्रॉस द रूट फ्रॉम इपिब्लेमा अप टू दी झायलम इन दी स्टेलर रिजन. मित्रांनो इथं काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी आपण त्या रूटचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर तुम्हाला कोणकोणते लेअर भेटतात तर हे पहिल्यांदा इथं आपण पाहूया. सगळ्यातलं बाहेर तुम्हाला इथं काय दिसतं तर इपिडर्मिस दिसतं. काय दिसतं बरं, इपिडर्मिस सगळ्यात आउटर मोस्ट असा हा या ठिकाणी रूटचा लेअर. इपिडर्मिस झाल्यानंतर पुढचा जो काही भाग असतो किंवा पुढचा जो लेअर असतो तर हा कॉर्टेक्सचा असतो. हा कोणाचा असतो बरं, कॉर्टेक्सचा. या कॉर्टेक्समध्ये खूप साऱ्या सेल्स असतात. एक रफ डायग्राम तुम्हाला इथं मी काढून दाखवतो. कॉर्टेक्स झाल्यानंतर मित्रांनो पुढचा जो लेअर असतो तर पुढचा लेअर असतो एंडोडर्मिसचा. पुढचा लेअर कोणता असतोय, एंडोडर्मिसचा. एंडोडर्मिस झाल्यानंतर पुढचा त्याच्याही आतला जो लेअर असतो तर तो स्टीलचा असतो, STELE. आणि सगळ्यात आत जे काही आहे तर झायलम आणि फ्लोएम असतं. आता मित्रांनो आपण हे जे काही इपिडर्मिस आहे, आधी नावं वाटलं तर लिहून घेऊया. हे सगळ्यात बाहेर जे काही आहे तर एपिडर्मिस आहे. त्याच्यानंतर हा जो येलो पोर्शन आहे तर ह्याला कॉर्टेक्स म्हटलं जातं. आत जो काही आहे तर एंडोडर्मिस आहे. त्याच्यानंतर त्याच्या आत जे काही आहे तर स्टील आहे आणि सगळ्यात आत जे काही आहे तर झायलम. आता इथं या ठिकाणी मित्रांनो हे जे काही इपिडर्मल सेल्स आहेत याच सेल्सचं एक्सटेन्शन तुम्हाला इथं पाहायला भेटतं. एक्सटेन्शन किंवा आउटग्रोथ. मित्रांनो यालाच काय म्हणतात तर याला म्हणतात रूट हेअर. रूट हेअर जी काही आहे तर अगदी महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कशामधली तर या ठिकाणी डायग्राम गेलेली आहे इथं बहुतेक. रूट हेअर जी काही आहे तर अगदी महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कशामधली तर वॉटर ॲब्झॉर्प्शनमधली. मित्रांनो रूट हेअरमुळं होतं काय, सध्या इथं मी हे जे काही एपिडर्मल सेल आहे तर त्याच्यामधली रूट हेअर काढतो. हे रूट हेअर, या रूट हेअरच्या भोवती जे काही आहे तर तुम्हाला इथं सॉईल पार्टिकल दिसतात. ठीक आहे, काय दिसतात बरं, सॉईल पार्टिकल. आणि हे जे काही आहे तर इपिडर्मल सेल आहे, इपिडर्मिसमधली या ठिकाणी सेल. रूट हेअर जे काही आहेत तर युनिसेल्युलर असतात. म्हणजे खरं तर ह्या इपिडर्मल लेअरमधली जी काही सेल असते तर तिचंच हे एक प्रकारचं काय असतं बरं, एक्सटेन्शन असतं, आउटग्रोथ असतं. मुळात रूट हेअरची गरज का बरं असते, जर रूट्स असतात झाडाला तर रूट हेअरची गरज का असते, कारण इथं ॲब्झॉर्प्शन होत असतं. आणि जिथं जिथं ॲब्झॉर्प्शन होत असतं मित्रांनो तिथं तिथं या ठिकाणी सरफेस एरिया हा फार महत्त्वाचा ठरतो. जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं ॲब्झॉर्प्शन हे देखील जास्त होणार. आता मुद्दा इथं काय होतो तर जेव्हा बाहेरचं वॉटर हे आत ॲब्झॉर्ब होतं तेव्हा हे इपिडर्मल लेअरला क्रॉस करतं. इपिडर्मल लेअरच्या नंतर ते कॉर्टेक्सला क्रॉस करतं. कॉर्टेक्स नंतर ते एंडोडर्मिस नावाच्या लेअरला क्रॉस करतं. नंतर स्टीलला क्रॉस करतं आणि सगळ्यात आत जे काही आहे तर झायलमपर्यंत पोहोचतं. म्हणजे मित्रांनो रूट हेअरपासून या पद्धतीनं हा जो काही पाथ आहे ना तर हा पाथ फार महत्त्वाचा ठरतो. मग हे वॉटर इथून इथपर्यंत या झायलमपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं असतं. मग झायलमच्या पुढं गोष्टी सोप्या होतात का, यस. झायलमच्या पुढं मित्रांनो होतं काय, झायलम म्हणजे एखाद्या पाईपलाईन प्रमाण असतं. झायलम व्हेसल्स किंवा ट्रॅकिड्स या पद्धतीनं अगदी सरळ पद्धतीने एखादी जशी पाईपलाईन असते त्या पद्धतीनं ते वॉटर फ्लो तुम्हाला तिथं मिळतो. पण इथून इथपर्यंत मात्र या पाण्याला बरंचसं स्ट्रगल करावं लागतं पोहोचण्यासाठी. इथं डिफ्युजन ही गोष्ट फार महत्त्वाची असते. इथून इथपर्यंत जात असताना मित्रांनो या ठिकाणी दोन पाथ देखील असतात. दोन प्रकारच्या पाथनं या ठिकाणी हे वॉटर इथून इथपर्यंत पोहोचत असतं. पहिला जो काही आहे
तर ॲपोप्लास्टिक वे आणि दुसरा जो काही आहे तर सिम्प्लास्टिक पाथवे. ॲपोप्लास्टिक आणि सिम्प्लास्टिक पाथवे असे दोन पाथवे असतात. आता मित्रांनो इथं एक सोपी अशी डायग्राम काढतो आणि त्याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की नेमके हे पाथवे कशा पद्धतीनं काम करतात. ठीक आहे. आता या ठिकाणी काही पॉइंट्स आपण वाटलं तर आधी बघूया. रूट हेअर सेल. Absorption of water takes place from rhizosphere by a process of imbibition, then diffusion and finally by the osmosis. इथं मित्रांनो अगदी महत्त्वाची अशी गोष्ट सांगितलेली आहे. वॉटर ॲब्झॉर्प्शन हे कुठून होत असतं तर रायझोस्पियर पासून होत असतं. रायझोस्पियर म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. मित्रांनो रूट हेअरच्या आजूबाजूचं जे काही एन्व्हायरमेंट आहे, मायक्रो एन्व्हायरमेंट म्हणजे जिथं सॉईल पार्टिकल वगैरे येतं तर त्याला रायझोस्पियर म्हटलं जातं. या रायझोस्पियरपासून रूट हेअरमध्ये जेव्हा वॉटर ॲब्झॉर्ब होतं तिथून ते त्या झायलमपर्यंत, सगळ्यात आत असणाऱ्या झायलमपर्यंत जाईपर्यंत नेमक्या क्रमानं कोणत्या प्रोसिजर होतात तर पहिल्यांदा इम्बिबिशन होत असतं, त्याच्यानंतर डिफ्युजन होत असतं आणि अगदी शेवटी ऑस्मॉसिस होत असतं. आता या ठिकाणी इथं वॉटरचा पाथ कसा आहे बघा, जो खरं तर आपण पाहिलाय. पहिल्यांदा रूट हेअरमध्ये हे वॉटर येतं, नंतर इपिडर्मल लेअरमध्ये जातं, त्याच्यानंतर कॉर्टेक्समधल्या सेलमध्ये जातं, त्याच्यानंतर एंडोडर्मिसला पास करतं, शेवटी पेरिसायकल आणि त्या ठिकाणी प्रोटोझायलम किंवा त्या ठिकाणी सगळ्यात आत जो काही प्रोटोझायलम किंवा झायलम जे काही म्हणतात तर त्यात एंट्री करतं. ड्यू टू कंटिन्युअस ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज त्या ठिकाणी क्रिएटेड. ठीक आहे, डेव्हलप्ड. तर या ठिकाणी मित्रांनो हायड्रोस्टॅटिक प्रेशर कशामुळं तयार होतं, जेव्हा हे वॉटर झायलमपर्यंत प्रोटोझायलमपर्यंत पोहोचतं तेव्हा एक प्रकारे प्रेशर जे काही आहे पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं. रूट प्रेशर म्हटलं जातं त्याला. आणि ह्या रूट प्रेशरचा फायदा कशासाठी होतो तर झायलममधून ते वॉटर पुढं किंवा वरच्या दिशेला ढकलण्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी The movement of water from the root hair to the xylem takes place along the two different pathways. मी तुम्हाला म्हटलं होतं की रूट हेअर पासून ते झायलम पर्यंत जे काही वॉटर जात असतं तीन वेगवेगळ्या टप्प्यांमधून, इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस. तर हे दोन वेगवेगळ्या पाथवेच्या माध्यमातून जात असतं. पहिला जो काही पाथवे आहे तर तो ॲपोप्लास्टिक पाथवे आहे आणि दुसरा जो आहे तर तो सिम्प्लास्टिक आहे. आता ॲपोप्लास्टिक पाथवे आणि सिम्प्लास्टिक पाथवे जे काही आहेत नेमके कसे असतात तर हे आपण इथं पाहूया. इथं या ठिकाणी मित्रांनो डिफरन्स दिलेला आहे. ॲपोप्लास्ट ज्याला नॉन लिव्हिंग पाथवे देखील म्हटलं जातं आणि सिम्प्लास्ट ज्याला लिव्हिंग पाथवे देखील म्हटलं जातं. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे जे काही मुद्दा आहे तर हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवावं लागेल. ॲपोप्लास्टला नॉन लिव्हिंग कशामुळे म्हणतात आणि सिम्प्लास्टला लिव्हिंग कशामुळे म्हणतात हे देखील आपण इथं थोडक्यात समजून घेऊया. मित्रांनो या ठिकाणी मी हे जे काही वेगवेगळे लेयर आहेत किंवा झोन आहेत तर हे डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं या ठिकाणी हे सेल मेम्ब्रेनच्या बाहेर जे काही आहे मित्रांनो, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर तर ह्या सेल वॉल आहेत. म्हणजे रेड कलरनं जे काही दाखवलेलं आहे तर ही काय बरं तर सेल वॉल आहे असं समजा तुम्ही. हे जे काही आहे तर इपिडर्मिस हा लेअर मी इथं या पद्धतीने दाखवलेला आहे. हा जो काही आहे मित्रांनो तर हा जो आहे तर तो एंडोडर्मिस आहे, सॉरी हा कॉर्टेक्स आहे आणि इथं हा जो आहे तर एंडोडर्मिस आहे. आता होतं काय बघा, वॉटर जेव्हा बाहेरून येतं म्हणजे रूट हेअरमधून येतं तेव्हा ह्याच्यासाठी दोन ऑप्शन असतात पुढं जाण्यासाठी. कारण इथं काय आहे बरं तर इथं झायलम आहे. आता मित्रांनो या वॉटरला म्हणजे या रूट हेअरमधून ते झायलमपर्यंत जायचं आहे. मध्ये हे वेगवेगळे झोन आहेत. पहिला जो काही पाथ आहे तर हा जो पाथ आहे तर ॲपोप्लास्टिक पाथ आहे, ज्यामध्ये हे वॉटर बाहेरचं जे काही सेल वॉल आहे आणि आतली जी सेल मेम्ब्रेन आहे या दोघांच्या मधला जो गॅप आहे ना तर त्या गॅपला स्वतःचा पाथ बनवतं. म्हणजे या ठिकाणी सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन यांच्या गॅपमधून हे जे काही वॉटर आहे तर हे पुढे जातं. दुसरा जो पाथ आहे तर हा डायरेक्ट त्या ठिकाणी सेलमध्ये त्याच्या सायटोप्लाझममध्ये किंवा प्रोटोप्लाझममध्ये जातं. आता मित्रांनो इथं
काही महत्त्वाच्या गोष्टी देखील तुम्हाला सांगाव्या लागतील. जो एंडोडर्मिस आहे, एंडोडर्मिस तुम्हाला इथं दिसतोय, ह्या एंडोडर्मिसमध्ये इथं अशा सुबेरिनपासून बनलेल्या वॉटर इम्परमिएबल अशा काय असतात बरं, कॅस्पेरियन स्ट्रिप्स असतात. काय असतात, कॅस्पेरियन स्ट्रिप्स. आता बघा इथून इथपर्यंत या गॅपमधून हे वॉटर सहजपणे पुढे पुढे गेलेलं आहे आणि या पाथला ॲपोप्लास्ट किंवा ॲपोप्लास्टिक पाथवे म्हटलं जातं. इथपर्यंत ठीक आहे, पण पुढं आल्यानंतर मात्र या वॉटर इम्परमिएबल असणाऱ्या कॅस्पेरियन स्ट्रीपमुळं त्याला एक अडचण निर्माण होते. त्या अडचणीवर त्यानं कशी मात करतं हे देखील पाहूया. दुसरा जो पाथ आहे तर तो आहे सिम्प्लास्ट. सिम्प्लास्टमध्ये होतं काय, हे वॉटर सेल मेम्ब्रेनला पास करून मध्ये शिरतं, म्हणजेच या प्रोटोप्लाझममध्ये शिरतं. प्रोटोप्लाझममध्ये शिरल्यानंतर मित्रांनो आता इथून पुढं मात्र या दोन सेलमधून त्याला जर जायचं असेल तर या पद्धतीनं काही वॉटर चॅनल्स असतात ज्याला प्लाझ्मोडेस्माटा म्हणतात. काय म्हटलं जातं बरं, प्लाझ्मोडेस्माटा. प्लांट सेलच्या बाबत दोन प्लांट सेलच्या मध्ये जो गॅप असतो तर त्याला त्या ठिकाणी लॅमिली म्हटलं जातं आणि डायरेक्ट तिथं त्या दोन सेल वॉलला क्रॉस करणारे प्लाझ्मोडेस्माटा असतात, जे तुम्ही इथं पाहू शकता. या प्लाझ्मोडेस्माटा मधून या ठिकाणी वॉटर पुढच्या सेलमध्ये जातं आणि की पुन्हा पुढच्या प्लाझ्मोडेस्माटामधून हे वॉटर त्या ठिकाणी ती सेल क्रॉस करतं आणि पुढच्या सेलमध्ये जातं. या पद्धतीनं हे वॉटर झायलमपर्यंत पोहोचतं. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की या दोनपैकी कोणती पद्धती इफिशियंट आहे किंवा कोणत्या पद्धतीनं वॉटर हे जास्त त्या ठिकाणी इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, तर ॲपोप्लास्ट पद्धतीनं वॉटर हे इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. बघा यामध्ये होतं काय की सरळ सरळ हे वॉटर जे काही आहे तर या सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल त्याच्या गॅपमधून कोणत्याही अडथळ्याशिवाय इथपर्यंत येतं. इथपर्यंत का बरं, कारण इथं एक मोठा अडथळा आहे, तो म्हणजे एंडोडर्मिसमध्ये असणाऱ्या वॉटर इम्परमिएबल अशा कॅस्पेरियन स्ट्रीप. आणि इथं मात्र या ॲपोप्लास्टिक असणाऱ्या वॉटरच्या पाथवेला सिम्प्लास्टिक पद्धत फॉलो करावी लागते. म्हणजे ॲपोप्लास्ट देखील शेवटी सिम्प्लास्टिक पद्धतीनंच त्या ठिकाणी फॉलो करतं. आणि त्या ठिकाणी ही जी काही मध्ये म्हणजे प्रोटोप्लाझममधून जाणारं जे काही वॉटर आहे तर याला मात्र थोडासा अडथळा प्रत्येक वेळेस फेस करावा लागतो, तो म्हणजे या सेल मेम्ब्रेनचा. सेल मेम्ब्रेनला क्रॉस करावं लागतं, त्याच्यामुळे त्याचं जे काही एक प्रकारचं प्रेशर असतं किंवा ग्रॅडियंट असतं तर ते कमी होतं आणि या ठिकाणी प्लाझ्मोडेस्माटाच्या माध्यमातून किंवा त्या चॅनलमधून हे पुढं जातच असतं. शेवटी मित्रांनो दोन्हीही पद्धतीचे काही फायदे आहेत, काही तोटे येतं. ॲपोप्लास्टिकलाच नॉन लिव्हिंग पाथवे म्हटलेलं आहे आणि सिम्प्लास्टिकला लिव्हिंग पाथवे म्हटलेलं आहे. या ठिकाणी ह्याची जी मूवमेंट आहे अक्रॉस दी सेल वॉल आहे, इंटरसेल्युलर स्पेसेस ऑफ द कॉर्टेक्समधून हे पाणी जात असतं, ऑकर्स अप टू दी एंडोडर्मिस. कुठपर्यंत हा ॲपोप्लास्टिक पाथवे असतो तर एंडोडर्मिसपर्यंत. का बरं, कारण त्याच्या पुढं मात्र तो पाथ बंद होतो, कारण इथं सुबेराइज्ड असा लेअर तयार झालेला असतो ज्याला कॅस्पेरियन स्ट्रिप्स म्हटलं जातं. या ठिकाणी मात्र सिम्प्लास्टिकमध्ये डायरेक्ट प्रोटोप्लाझममधून किंवा सायटोप्लाझममधूनच हे वॉटर पुढे पुढे जात असतं. व्हॅक्युलर अँड ट्रान्समेम्ब्रेन या पद्धतीनं त्याला अडथळे फेस करावे लागतात. तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला जे दोन पाथ आहेत तर त्याबद्दल मी सांगितलेलं आहे, दोन्हीचे काही फायदे तोटे येतं तर ते देखील सांगितलेलं आहे. ॲडिशनल ॲपोप्लास्ट पाथवे हा देखील एक प्रकार असतो, डायरेक्ट पाथवे लिडिंग टू दी झायलम. सेकंडरी रूट्स ओरिजिनेट ॲट दी पेरिसायकल इनसाइड दी एंडोडर्मिस. या ठिकाणी मित्रांनो एंडोडर्मिस जे काही आहे तर तिथून सेकंडरी जे काही रूट्स आहेत तर ते ओरिजिनेट होत असतात. बायपास एंडोडर्मिस हॅव्हिंग दी कॅस्पेरियन स्ट्रीप हेन्स अलाउ डायरेक्ट एंट्री इन दी वेस्क्युलर सिस्टीम. या ठिकाणी मित्रांनो हे ॲडिशनल ॲपोप्लास्ट पाथवे जे काही आहेत तर ह्याच्यात एंडोडर्मिसलाच बायपास केलं जातं, म्हणजे त्याच्या जे काही कॅस्पेरियन स्ट्रिप्स आहेत तर तिथं त्याचा अडथळा राहत नाही. म्हणजे एकंदर हा एक ॲडिशनल आणि इफिशियंट असा पाथवे आपण म्हणू शकतो. In normal apoplast pathway, suberized layer forces shift to simplast in order to enter the xylem. मित्रांनो आपण ऑलरेडी इथं एक डायग्राम देखील दिलेली आहे छानपैकी. हे जे काही आहे तर हे रूट हेअर आहे. रूट हेअरमधून वॉटर जेव्हा आत जातं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन पाथवे दिसत असतील. हा जो आहे तर ॲपोप्लास्टिक पाथवे आहे. इथं पहिल्यांदा या ठिकाणी इपिडर्मिसला क्रॉस करतोय, नंतर मधल्या कॉर्टेक्स मध्ये दोन सेल वॉलच्या गॅपमधून हा जातोय आणि इथं मात्र त्या ठिकाणी जेव्हा एंडोडर्मिस येतं तेव्हा मात्र ह्याला अडथळा निर्माण व्हायला आहे आणि नंतर हा सिम्प्लास्टिक पद्धतीनंच चालला आहे.
का बरं? कारण इथं आहेत कॅस्पेरियन स्ट्रिप्स. सिम्प्लास्टिक पाथवे जो काही आहे तर सरळ सरळ सेलच्या मधून किंवा प्रोटोप्लाझममधूनच हे पाणी पुढे पुढे चालले. कॅस्पेरियन स्ट्रिप्स देखील त्या ठिकाणी त्याला अडथळा निर्माण करू शकत नाहीत, कारण एरवीही प्रोटोप्लाझममधूनच हे वॉटर पुढे जात असतं. ठीक आहे. Symplast pathway is transmembrane pathway through the plasmodesmatal connections in the living cells of the cortex. या ठिकाणी सिम्प्लास्टिक पाथवे जो काही आहे ज्यामध्ये वॉटर हे प्रोटोप्लाझममधून पास होत असतं, तर हे या प्रकारचं वॉटर हे डायरेक्ट सेलच्या मेम्ब्रेनला क्रॉस करत असतं आणि इथं मेम्ब्रेनला क्रॉस केल्यानंतर दोन सेलमध्ये जे काही त्याचं एक्सचेंज होत असतं तर ते थ्रू प्लाझ्मोडेस्मॅटा होत असतं. The plasmodesmata interconnect the cytoplasm of the cells forming cytoplasmic network called as the symplast. या ठिकाणी मित्रांनो समजा ही एक सेल म्हटलं आणि ही एक सेल म्हटलं प्लांट सेल. आता प्लांट सेलमध्ये होतं काय की आउटर साईडला सेल वॉल असते आणि हे जे काही मधला गॅप असतो दोन सेलच्या मधला तर ह्याला मिडल लॅमिली म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बरं? मिडल लॅमिली. आणि समजा या सेलमधून या सेलमध्ये जर काही कंटेंट जाणार असेल, जसं की इथं सिम्प्लास्टिक पाथवे पद्धतीनं चाललंय, तर हे मध्ये तुम्हाला इथं या पद्धतीनं प्लाझ्मोडेस्मॅटा दिसतात. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जे काही आपल्याला पाहायचं आहे तर ते आहे ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर. मित्रांनो आत्तापर्यंत आपण रूट हेअरपासून ते झायलमपर्यंत कशा पद्धतीनं वॉटर गेलेलं आहे हे पाहिलेलं आहे, पण आता खऱ्या अर्थानं त्या रूटमधल्या झायलमपर्यंत वॉटर आल्यानंतर त्याच्या पुढचं आव्हाने मोठं असतं. त्या रूटमधल्या झायलमपासून ते त्या जे काही प्लॅन्ट आहे तर त्याच्या अगदी शूटच्या ॲपेक्सपर्यंत त्या वॉटरला पोहोचवणं हे फार गरजेचं असतं. आणि हे सगळं वॉटर जे काही आहे तर हे मेनली झायलममधूनच पास होत असतं, पण इथं अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशन त्या वॉटरला वर जायचं असतं आणि याच्यासाठी जे काही वेगवेगळे फोर्सेस आहेत तर ते फार मदत करतात. ते फोर्सेस कोणते, त्या संबंधीच्या ज्या काही थिअरी येतात तर त्या कोणत्या हे आपल्याला इथं पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर इथं पहिल्यांदा आपण ॲसेंट ऑफ सॅप हा काय प्रकार आहे तर हे पाहूया. मित्रांनो सॅप म्हणजे काय? तर सॅप म्हणजे या ठिकाणी जे काही वॉटर आहे आणि मिनरल्स ह्याचं जे काही मिक्सचर आहे तर त्याला सॅप म्हटलं जातं. आणि याच सॅपला कशा पद्धतीनं वर त्या ठिकाणी चढवल्या जातं तर हे आपण इथं पाहूया. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अलॉंग विथ दी डिझॉल्व्ड मिनरल्स फ्रॉम द रूट टू दी एरियल पार्ट अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी इज कॉल्ड एज दी ट्रान्सलोकेशन ऑर दी ॲसेंट ऑफ दी सॅप. म्हणजे काय बरं? तर जे काही वॉटर आणि त्याच्यामध्ये जे काही मिनरल्स मिक्स झालेले असतात तर ह्याला रूटपासून ते त्या शूटच्या ॲपेक्सपर्यंत अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जे काही आपण शिफ्ट करत असतो किंवा ते प्लॅन्ट शिफ्ट करत असतं तर यालाच ट्रान्सलोकेशन म्हटलं जातं किंवा ॲसेंट ऑफ सॅप म्हटलं जातं. ॲसेंट ऑफ सॅप हे कशामधून घडत असतं तर हे झायलमच्या ल्युमेनपासून घडत असतं किंवा ल्युमेनमधून. आता झायलम म्हणजे काय तर एक प्रकारची पाईपलाईन आहे. झायलम ही एक कॉम्प्लेक्स अशी टिश्यू आहे, ही आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. आणि ही जी टिश्यू आहे तर 4 प्रकारच्या सेलपासून बनलेली असते. मित्रांनो या ठिकाणी झायलम ज्या सेलपासून बनते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेल आहे वेसल्स, दुसरी आहे ट्रॅकिड, तिसरी जी काही आहे तर झायलम पॅरेन्कायमा आणि चौथी सेल आहे झायलम फायबर. यामध्ये मित्रांनो वेसल हे जे काही आहे तर वॉटरच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी वेसलचा आकार हा अगदी आयडियल आहे. का बरं? तर त्याचा आकार जो काही आहे तर सिलेंड्रिकल असतो. कसा असतोय? सिलेंड्रिकल. म्हणजे हे वेसल्स एकमेकांना या पद्धतीनं जेव्हा अटॅच होतात तर अगदी त्या ठिकाणी स्ट्रेट अशी एक पाईपलाईन तयार होऊ शकते. ट्रॅकिडमधून देखील वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं, पण ट्रॅकिडचा आकार जो काही आहे तर हा थोडासा एवढा इफिशियंट नाही आहे, कारण दोन्ही बाजूला ट्रॅकिड हे कसं असतं तर थोडंसं टेपर्ड असं स्ट्रक्चर असतं, निमुळतं असतं आणि त्यामुळं होतं काय एवढं इफिशियंटली वॉटर यामधून ट्रान्सपोर्ट होत नाही. पण जे काही छोटे प्लॅन्ट आहेत तर ह्याच्यामध्ये ट्रॅकिड्स देखील हे खूप महत्त्वाचे ठरतात. तर या ठिकाणी मित्रांनो ल्युमेन ऑफ दी झायलम, ल्युमेन म्हणजे काय तर इथं जे काही या सेल आहेत म्हणजे या ठिकाणी व्हेसल किंवा ट्रॅकिड ह्याच्या आतमधली जी काही पोकळी आहे ज्याच्यामधून वॉटरचा फ्लो होऊ शकतो त्याला ल्युमेन म्हटलं जातं. म्हणजे ल्युमेन जेवढं जास्त तेवढं त्या ठिकाणी वॉटरचा फ्लो देखील जास्त असणार. फिजिकल फोर्सेस अँड द ॲक्टिव्हिटी ऑफ द लिव्हिंग सेल्स इज रिक्वायर्ड फॉर द ॲसेंट ऑफ सॅप. इथं या ठिकाणी हे वॉटर जे काही आहे विथ मिनरल्स वर नेण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल फोर्सेस रिस्पॉन्सिबल किंवा यूजफुल ठरतात. इथं या ठिकाणी रूट प्रेशर थिअरी
ज्याला या ठिकाणी व्हायटल थेरी असं देखील म्हटलं जातं. जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने ही थेरी सांगितलेली आहे. आपल्याला इथं महत्त्वाच्या 3 थेऱ्या पाहिजेत ज्याद्वारे असं सांगितलेलं आहे की हे वॉटर वर जाण्यासाठी रिस्पॉन्सिबल ठरतं. मित्रांनो, पहिली थेरी जी आहे तर ती रूट प्रेशर थेरी, ज्याच्यामध्ये रूट्समध्ये पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होत असतं आणि त्या पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशरच्या मदतीनं वॉटर हे झायलमच्या माध्यमातून वर जात असतं. दुसरी जी थेरी आहे तर ती ट्रान्सपायरेशन थेरी आहे. तर मित्रांनो, हे ट्रान्सपायरेशन जे काही आहे तर हा प्रकार काय आहे, स्टोमॅटामधून कशा पद्धतीनं व्हेपरच्या फॉर्ममध्ये वॉटर लॉस होतो आणि त्या पद्धतीनं एक निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे त्या लीफमध्ये बनत असतं आणि झायलममधून पाणी वर खेचण्यासाठी रिस्पॉन्सिबल ठरतं. हे आपल्याला त्या ट्रान्सपायरेशन थेरीमध्ये पाहायचं आहे. आणि तिसरं जे काही आहे तर कॅपिलरी ॲक्शन, तर हे देखील महत्त्वाचं ठरतं, ज्याच्यामध्ये कोहेझिव्ह, ॲडेझिव्ह फोर्स आणि सरफेस टेन्शन हे या ठिकाणी ते वॉटर वर चढवण्यासाठी युजफुल ठरतात. तर पहिल्यांदा आपण इथं रूट प्रेशर थेरीबद्दल पाहूया. लिव्हिंग सेल्स ऑफ द रूट आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सलोकेशन ऑफ द वॉटर. मित्रांनो, रूटमधल्या ज्या काही जिवंत अशा सेल्स आहेत तर या खरं तर हे वॉटर वर चढवण्यासाठी फार युजफुल ठरतात असं या थेरीचं म्हणणं आहे. ही थेरी कोणी मांडलेली आहे? जोसेफ प्रिस्टले. मित्रांनो, जोसेफ प्रिस्टले हा तोच शास्त्रज्ञ ज्यानं ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी झायलम सॅप एक्झुडिंग out from the cut end of the stem above the soil indicates existence of the root pressure. मित्रांनो, तुम्हाला रूट प्रेशरचा अस्तित्वाचा पुरावा जर पाहायचा असेल तर कधी संध्याकाळच्या वेळी किंवा अगदी सकाळी सकाळी एखादे यंग स्टेम जे काही असतं, म्हणजे अगदी कोवळ्या झाडाचं यंग स्टेम, तुम्ही जर त्याला ब्लेडनं कट जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी वॉटर खालतून वर जाताना दिसतं. मित्रांनो, कळलं का? वॉटर तुम्हाला थेंब थेंब पद्धतीनं त्या ठिकाणी त्या स्टेमच्या अगदी आतल्या भागातून म्हणजे झायलममधून वर येताना दिसतं. मित्रांनो, त्याच्यावरून कळतं की रूट प्रेशर हे जे काही आहे तर खरोखर हा फोर्स अस्तित्वात आहे. As water is absorbed by the root hair constantly and continuously, hydrostatic pressure is set in the root cortical cells. मित्रांनो, या ठिकाणी रूट हेअरच्या माध्यमातून कंटिन्युअसली वॉटर ॲब्झॉर्ब केलं जातं. कसं ॲब्झॉर्ब केलं जातं हे पाहिलेलंच आहे आपण. आणि एकंदर याच ॲब्झॉर्प्शनमुळं या रूटमध्ये, विशेषतः रूटमधल्या कॉर्टेक्स भागामध्ये एक प्रकारचं पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होत असतं आणि हे जे प्रेशर आहे तर हे वॉटरला त्या ठिकाणी पुश करतं. झायलममधलं जे काही वॉटर आहे तर ह्याला पुश करतं वरच्या दिशेनं. Owing to this root pressure, water with dissolved minerals is pushed into the xylem and also conducted upwards. जे आता सांगितलं तोच पॉईंट आहे. रूट प्रेशर इज अन ऑस्मोटिक फेनॉमेना डेव्हलप्स ड्यू टू द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. इथं या ठिकाणी ऑक्सिजन, मॉइश्चर, टेम्परेचर अँड सॉल्ट कंटेंट ऑफ द सॉईल अफेक्ट द रूट प्रेशर. रूट प्रेशरवर परिणाम करणारे कोणते कोणते घटक आहेत? ऑक्सिजन लेवल, त्या ठिकाणी ॲटमॉस्फिअरमधलं मॉइश्चर, टेम्परेचर काय आहे आणि त्यासोबतच त्या ठिकाणी सॉईलमधलं जे काही सॉल्ट कंटेंट आहे तर या सगळ्यांचा परिणाम रूट प्रेशरवर दिसतो. मित्रांनो, जेव्हा 1 to 2 बार या रेंजमध्ये रूट प्रेशर असतं, मित्रांनो त्या रूट प्रेशरच्या मदतीनं साधारणतः 10 ते 20 मीटरपर्यंत झायलममधून पाण्याला वर चढवल्या जाऊ शकतं. 10 ते 20 मीटरपर्यंत. तुम्ही म्हणाल की सर झाडं तर म्हणजे काही जे काही रेन फॉरेस्ट वगैरे असतात 100 मीटरपर्यंत त्याची हाईट असते, मग त्यांच्यात कसं? मित्रांनो, जे उंच झाडं असतात तर त्यांच्यामध्ये रूट प्रेशर सफिशियंट नसतं. हे आधीच तुम्हाला सांगतोय. म्हणजे जे काही कमी उंचीचे किंवा मध्यम उंचीचे झाडं असतात तर त्यांच्यामध्ये रूट प्रेशर हे त्या ठिकाणी युजफुल ठरू शकतं, म्हणजे एकंदर झायलममधून पाणी वर नेण्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी या थेरीवर ऑब्जेक्शन काय येतं हे देखील बघा. ही थेरी काय सांगते तर या रूट हेअरमधल्या ॲब्झॉर्प्शनमुळं पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होत असतं. कशामध्ये? रूटमधल्या, विशेषतः कॉर्टेक्समधल्या सेलमध्ये. आणि त्या पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर जर समजा 1 to 2 बार इतक्या रेंजमध्ये जर असेल तर 10 ते 20 मीटरपर्यंत पाणी वर ढकलल्या जाऊ शकतं. आता ह्याच्यावर ऑब्जेक्शन जे काही आहे तर हे देखील खरं तर जेन्युइन येतं, विचार करण्यासारखे येतं. एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतं. ऑब्जेक्शन ऑन दी रूट प्रेशर थेरी. पहिलं ऑब्जेक्शन आहे नॉट ॲप्लिकेबल टू दी टॉल प्लांट्स. ज्या प्लांट्सची उंचीच 50, 60, 70 मीटर आहे तर त्या प्लांट्समध्ये ही जी थेरी आहे तर ही बिलकुल काम करत नाही. या पद्धतीनं पाणी वरपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकत नाही. दुसरं, ॲसेंट ऑफ सॅप ऑकर्स इवन इफ द रूट सिस्टीम इज ॲब्सेंट. मित्रांनो, इथं या ठिकाणी जेव्हा रूट सिस्टीमच नसते अशा ठिकाणी देखील
झायलममधून पाणी वर चढवल्या जाऊ शकतं. म्हणजे एकंदर त्या ठिकाणी रूट प्रेशर नसून देखील पाणी वर कसं काय जातं हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. सम टॉल प्लांट्स हॅव झिरो रूट प्रेशर. काही जिम्नोस्पर्म आहेत, विशेषतः जिम्नोस्पर्म कॅटेगरीमध्ये तर खूपच उंच उंच असे टॉल प्लांट तुम्हाला दिसतात. आणि मित्रांनो त्यांच्यामध्ये तुम्ही जर रूट प्रेशर जर काउंट केलं तर ते 0 दिसतं. म्हणजे एकंदर तशा प्लांटमध्ये रूट प्रेशरचं तुम्हाला नामोनिशान देखील दिसत नाही. रूट प्रेशर इज अब्सेंट इन ॲक्टिवली ट्रान्सपायरिंग प्लांट्स. ज्या प्लांट्समध्ये विशेषतः ट्रान्सपायरेशन चांगल्या पद्धतीने होतं त्या प्लांट्समध्ये देखील रूट प्रेशर थिअरी ही बिलकुल तुम्हाला युजफुल दिसत नाही. किंवा रूट प्रेशर हे जे काही आहे तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला वॉटर सॅप जे काही आहे तर झायलममधून वर चढवण्यासाठी युजफुल दिसत नाही. झायलम सॅप शोज निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ॲज इट इज अंडर द टेन्शन इन नॉर्मल कंडिशन. ठीक आहे, तर तुम्ही जर पाहिलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की रूट प्रेशरमध्ये ते वॉटर जे काही आहे तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तुम्हाला दिसतं. पण जेव्हा तुम्ही रँडमली एखादं सॅम्पल घेता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला त्या वॉटरमध्ये किंवा त्या झायलममधलं जे काही सॅप आहे वॉटर सॅप तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर दिसतं. निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर याचाच अर्थ इथं ट्रान्सपायरेशन थेरी ही काम करते. कारण ट्रान्सपायरेशनच्या माध्यमातून जेव्हा वॉटर वर चढवलं जातं तेव्हा निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे तयार होत असतं. ठीक आहे, तर इथं या ठिकाणी आपण पहिले थिअरी पाहिलेली आहे ती म्हणजे रूट प्रेशर थिअरी. कोणी सांगितली तर जोसेफ प्रिस्टलेनं सांगितली. पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर हे रिस्पॉन्सिबल असतं आणि त्यावरचे ऑब्जेक्शन देखील पाहिले. सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन जेव्हा रूट सिस्टीम नसते तेव्हा देखील तुम्हाला रूट सॅप वर जाताना ते जे काही सॅप आहे आपला तर तो वर जाताना दिसतो. दुसरं म्हणजे टॉल प्लांटमध्ये बिलकुल ही थिअरी जी काही आहे तर ही काम करत नाही. दुसरी जी थिअरी आहे तर कॅपिलॅरिटी थिअरी. तर मित्रांनो त्या ठिकाणी बोहेम नावाच्या शास्त्रज्ञानं ही थिअरी सांगितलेली आहे. याच थिअरीला फिजिकल फोर्स थिअरी असं देखील म्हटलं जातं. कॅपिलॅरिटी थिअरी मित्रांनो, कॅपिलरी ॲक्शन हा एक प्रकार तुम्ही नक्कीच ऐकलेला असेल ज्याला मराठीमध्ये केशाकर्षण क्रिया म्हणतात. कदाचित तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सिलेबसमध्ये किंवा तुमच्या प्रॅक्टिकल्समध्ये या प्रकारचा प्रयोग देखील केलेला असेल. समजा जर मी एखादं त्या ठिकाणी जार घेतली आणि या जारमध्ये वॉटर टाकलं आणि त्याच्यामध्ये अगदी डायमीटर कमी असणारी ट्यूब जर टाकली तर मित्रांनो ट्यूबमधलं जे काही वॉटर लेवल असतं तर ह्या आजूबाजूच्या वॉटर लेवलपेक्षा वर तुम्हाला गेलेलं दिसतं. असं कशामुळे होतं मित्रांनो, तुम्ही ट्यूबची डायमीटर जेवढी कमी करणार तेवढी वॉटर लेवल तुम्हाला त्या ठिकाणी वर गेलेली दिसणार. मित्रांनो इथं कॅपिलरी ॲक्शन हा जो प्रकार आहे तर हा त्या ठिकाणी तुम्हाला रिस्पॉन्सिबल ठरलेला दिसतो ते वॉटर वर चढवण्यासाठी. डायमीटर जेवढं त्या ट्यूबचं जास्त असणार कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलरी फोर्स तो जो काही आहे तर त्याचा इफेक्ट हा कमी झालेला दिसणार. मित्रांनो याच प्रकारे हे जे काही झायलम आहे जे एखाद्या पाईपलाईन प्रमाणे काम करतं तर इथं जसं या वॉटरमध्ये ती ट्यूब टाकल्यानंतर पाणी वर चढायले तसं हे झायलम जे काही आहे किंवा झायलमचं जे काही ल्युमेन आहे वेसल्स जे काही आहे खरं तर त्या ठिकाणी ह्या ट्यूबप्रमाणे काम करायला येतं आणि ह्या कॅपिलरी ॲक्शनमुळं कॅपिलरी फोर्समुळं वॉटर वर चढायले. आता मित्रांनो एकंदर ह्या थिअरीमध्ये काय सांगितलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलंच आहे. तर देखील काही पॉईंट्स बघूया. वॉटर जे काही आहे ह्याला फिजिकल फोर्स थिअरी देखील म्हटलं जातं. फिजिकल फोर्सेस अँड द डेड सेल्स झायलम विथ द लिग्निफाईड वॉल आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सलोकेशन. आता इथं या ठिकाणी हे फोर्सेस म्हणजे कॅपिलरी फोर्स जो काही आहे तर तो युजफुल आहेच पण त्यासोबतच या झायलममधल्या ज्या काही सेल्स आहेत ज्याच्यामध्ये व्हेसल्स आहे आणि ट्रॅकिड आहेत या खरं तर डेड सेल्स आहेत ज्यांच्या वॉल ह्या लिग्निनपासून बनलेल्या आहेत तर ह्या देखील फार महत्त्वाचे ठरतात. वॉटर इज रेज्ड ड्यू टू अप टू दी सर्टन लेवल ड्यू टू दी कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी इज ड्यू टू सरफेस टेन्शन. कोणकोणते फोर्सेस किंवा फॅक्टर्स हे इथं काम करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. पहिलं आहे सरफेस टेन्शन, दुसरं आहे ॲडेझिव्ह फोर्स आणि तिसरं आहे कोहेझिव्ह फोर्स. कोहेझिव्ह फोर्स, ॲडेझिव्ह फोर्स आणि सरफेस टेन्शन. मित्रांनो सरफेस टेन्शन हा प्रकार तुम्ही फिजिक्समध्ये शिकलेलाच असेल. ॲडेझिव्ह फोर्स म्हणजेच काय तर दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला ॲडेझिव्ह फोर्स म्हटलं जातं आणि कोहेझिव्ह फोर्स म्हणजेच सेम मॉलिक्यूलमधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला कोहेझिव्ह फोर्स म्हटलं जातं. वॉटर कंडक्टिंग एलिमेंट्स हॅव लिग्निफाईड वॉल्स अँड आर विथ दी ल्युमेन. या ठिकाणी
एकंदर लिग्निफाईड वॉल असणाऱ्या कोणत्या सेल आहेत या झायलममध्ये, तर व्हेसल आणि ट्रॅकिड. आणि चांगल्या क्वालिटीच्या कोणत्या येतात किंवा ज्या कोणत्या इफिशियंटली वॉटर ट्रान्सपोर्ट करू शकतात, तर त्या झायलम येतात, कारण त्या सिलेंड्रिकल शेपमध्ये असतात. ट्रॅकिड ज्या काही येतात या मात्र दोन्ही बाजूने थोड्याशा निमुळत्या असतात. कंबाइंड कोहेसिव्ह फोर्सेस ऑफ द वॉटर अँड ॲडेसिव्ह फोर्सेस ऑफ द वॉटर विथ झायलम वॉल फॉर्म द कंटिन्युअस वॉटर कॉलम. मित्रांनो, इथं होतं काय हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. हे समजा व्हेसल्स आहेत. अरे या व्हेसलमधून पाणी जेव्हा वरवर चाललंय तेव्हा मित्रांनो या वर गेलेल्या वॉटर मॉलिक्यूल एक प्रकारे खालच्या वॉटर मॉलिक्यूलवर कोहेसिव्ह फोर्स ॲक्ट करणार आणि या खालच्या वॉटर मॉलिक्यूलला वर खेचणार. त्यासोबतच मित्रांनो इथं ही जी काही व्हेसलची लिग्निफाईड अशी वॉल आहे, तर हे मटेरियल वेगळं आहे आणि वॉटर हे मटेरियल वेगळं आहे. साहजिकच ह्या दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये देखील फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आणि त्याला ॲडेसिव्ह फोर्स म्हणतात. आणि तिसरं जे काही आहे तर सरफेस टेन्शन. या तिघांचा परिणाम म्हणजे काय बरं, तर हे वॉटर जे काही आहे तर वर चढणार. इथं आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, जेवढं ल्युमेन छोटं तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला कॅपिलरी ॲक्शन जो काही आहे तर हा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला भेटेल. ओइंग टू दी कॅपिलॅरिटी वॉटर इज कंडक्टेड अपवर्ड्स अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी. ठीक आहे, कॅपिलॅरिटीचा परिणाम म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट हे वॉटर त्या ठिकाणी वर चढू शकतं. आता मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्याला या थेरीवरचे देखील ऑब्जेक्शन्स पाहायचेत जे खरं तर खूप महत्त्वाचे येतं. या ठिकाणी कंटिन्युअस कॅपिलरी ट्यूब इज इसेन्शियल बट ट्रॅकिड्स हॅव दी थिकन टेपरिंग क्लोज्ड एंड वॉल्स. मित्रांनो, इथं जी काही ट्यूब आहे किंवा जे काही ल्युमेन आहे झायलमचं तर ते कसं पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे, तरच कॅपिलरी ॲक्शन तुम्हाला प्रॉपर पाहायला भेटते. पण तुम्ही जर पाहिलं तर व्हेसलमध्ये या पद्धतीनं शक्य आहे कंटिन्युअस, पण जी काही ट्रॅकिड प्रकारची जी की सेल असते तर त्याच्यामध्ये मात्र या झायलममध्ये जी सेल असते तर त्याच्यामध्ये मात्र थिक अशा सेल वॉल असतात त्याच्या, आणि दोन्ही बाजूनं कशा असतात रे, टेपरिंग असतात. म्हणजे एकंदर अशा ट्रॅकिडमधून कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलॅरिटी कशी काय दिसू शकते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं, लोअर एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ दी सॉईल वॉटर. मित्रांनो, तुम्हाला जो काही मी एक्सपेरिमेंट सांगितला होता लॅबमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही कॅपिलरी ॲक्शन किंवा कॅपिलरी फोर्स हा प्रत्यक्ष पाहू शकता, त्यामध्ये एखाद्या जारमध्ये तुम्ही वॉटर टाकायचं आणि एक ट्यूब ज्याचा डायमीटर कमी आहे तर अशी ट्यूब जर तुम्ही इन्सर्ट केली त्या वॉटरमध्ये तर साहजिकच त्याच्यात तुम्हाला कॅपिलरी फोर्समुळं वॉटर वर जाताना दिसतं. पण इथं हे जे काही झायलम आहे तर हे काय खाली म्हणजे सॉईलमधल्या कोणत्या वॉटरमध्ये डायरेक्ट इन्सर्ट केलेलं असतं का, नाही. म्हणजे एकंदर इथं बेसिक रिक्वायरमेंट किंवा बेसिक नीड पूर्ण होत नाही आहे. त्यामुळं ही थेरी कशी काय योग्य हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तिसरा, टॉल ट्रीज जे काही येतं तर ह्यांच्यामध्ये जे ल्युमेन आहे तर त्याची विड्थ किंवा त्याचा डायमीटर हा खूप जास्त असतो. जे व्हेसल येतं किंवा जे ट्रॅकिड येतं त्याचा डायमीटर जास्त असतो. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं की कॅपिलरी फोर्स किंवा कॅपिलॅरिटी ही तेव्हाच इफिशियंटली काम करू शकते जेव्हा त्याचा ल्युमेन किंवा त्याचा डायमीटर जो काही आहे तर हा कसा असेल, कमी असेल. नॅरोवर दी कॅपिलरी ट्यूब हायर लेवल ऑफ दी वॉटर कॉलम इज रेज्ड. बरोबर आहे, जर त्याची कॅपिलरी ट्यूब जर छोटी असेल, कमी विड्थची असेल तर त्या ठिकाणी उंचापर्यंत हे पाणी जाऊ शकतं. कोहेजन टेन्शन थेरी, ज्याला ट्रान्सपायरेशन पूल थेरी देखील म्हटलं जातं, ही आपली जी काही कॅपिलरी ॲक्शन थेरी आहे तर ती इथं संपलेली आहे. कोणी दिली हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता मित्रांनो, आपण पुढची थेरी पाहणार आहोत ज्याला ट्रान्सपायरेशन पूल थेरी नावानं ओळखलं जातं. आणि डिक्सन अँड जॉली या दोन शास्त्रज्ञांनी ही थेरी दिलेली आहे, डिक्सन अँड जॉली. मित्रांनो, ट्रान्सपायरेशन पूल थेरी जी काही आहे तर या तिन्ही थेरींमध्ये सर्वात योग्य म्हणता येईल किंवा उंच जे काही झाडं आहेत तर टॉल प्लॅन्ट्स जे काही येतं तर त्यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ही थेरी काम करताना दिसते. हिच्यामध्ये होतं काय मित्रांनो, तर एक साधा एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो, त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल. वॉटर असो किंवा इतर कोणतंही मटेरियल असो हे हाय प्रेशर टू लो प्रेशर त्या ठिकाणी शिफ्ट होत असतं. आता मित्रांनो, होतं काय बघा, एखादी जार घेतली, त्या जारमध्ये समजा पाणी जर टाकलं आणि तुमच्याकडे एखादी स्ट्रॉ दिली किंवा ट्यूब दिली, अशा वेळेस तुम्हाला म्हटलं की विदाऊट एनी पंप किंवा विदाऊट एनी एनर्जी तुम्हाला काय करायचं तर हे पाणी बाहेर खेचायचं किंवा बाहेर काढायचं तर हे शक्य आहे का, तर निश्चितच शक्य आहे मित्रांनो. कसं शक्य आहे, जर समजा तुम्ही ती ट्यूब त्या पाण्यात टाकली आणि साहजिकच ती ट्यूब जेवढी पाण्यात बुडेल त्या बुडालेल्या भागात
त्या ट्यूबमध्ये काय शिरेल बरं, पाणी शिरेल, पण वरच्या भागात काय असेल, एअर असेल. मित्रांनो आता वॉटरचं जे काही प्रेशर आहे, बुडालेल्या भागातलं वॉटरचं जे काही प्रेशर आहे तर ते जास्त असेल आणि एअरचं प्रेशर कमी असेल. म्हणजे प्रेशर ग्रेडियंट जो काही आहे तर तो तिथं निर्माण होणार. आता समजा तो प्रेशर ग्रेडियंट, प्रेशर डिफरन्स तुम्ही आणखी वाढवला तर नक्कीच हाय प्रेशर टू लो प्रेशर या पद्धतीनं ते वॉटर मूव्ह होणार. आता प्रेशर ग्रेडियंट वाढवायचा असेल तर तुमच्याकडं एक चांगली अशी संधी आहे. समजा तुम्ही जो वरचा भाग आहे ज्याच्यामध्ये एअर भरलेली आहे ती एअर जर काढून घेतली तर तिथं व्हॅक्यूम तयार होणार. म्हणजे एकंदर व्हॅक्यूम म्हणजे झिरो प्रेशर आणि खालचं वॉटरचं प्रेशर खूप जास्त, प्रेशर ग्रेडियंट वाढला. आता व्हॅक्यूम कसं तयार करायचं तर तिथली एअर जी काही आहे तर ही खेचायची, ही बाहेर ओढायची. आणि आपण जर समजा त्या ट्यूबमध्ये तोंडानं त्या ठिकाणी एअर जर बाहेर खेचली तर त्या ठिकाणी अलगद खालचं पाणी वर यायला लागतं. आणि एकदा का त्याचा कंटिन्युअस फ्लो चालू झाला की मधलं किंवा आतलं पाणी संपेपर्यंत तो फ्लो चालूच राहतो. या ठिकाणी ट्रान्सपायरेशनची थेरी देखील याच पद्धतीनं काम करते. मित्रांनो होतं काय, जेव्हा या ठिकाणी झायलमचं जे काही वॉटर आहे तर हे झायलम अगदी प्रत्येक लीफपर्यंत गेलेलं असतं आणि तिथं मग त्या ठिकाणी होतं काय तर या लीफच्या सरफेसवर स्टोमॅटा नावाचे छिद्र असतात, छोटे छोटे पोर्स असतात. आता स्टोमॅटाच्या माध्यमातून जेव्हा तिथलं जे काही वॉटर आहे तर त्याचं इव्हॉपरेशन होतं तेव्हा तिथं एकंदर स्टोमॅटाच्या खाली जी काही कॅव्हिटी असते तर तिथं व्हॅक्यूम तयार होतं. आणि त्या व्हॅक्यूममुळं होतं काय तर खालून म्हणजे तिथे त्या व्हॅक्यूममुळं होतं काय तर निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतं. लक्षात आलं का? म्हणजे खालचं वॉटरचं लेवल किंवा वॉटरचं प्रेशर हे जास्त आणि त्या स्टोमॅटाचं म्हणजे अगदी वरचं जे काही प्रेशर आहे तर ते कमी. म्हणजे खालचं प्रेशर जास्त आणि वरचं कमी म्हणजेच हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी वॉटरचं त्या ठिकाणी शिफ्टिंग व्हायला लागेल. आणि या पद्धतीनं कंटिन्युअसली ते वॉटर जे काही आहे तर हे वर जाणार. मग वर जाणारं वॉटर जे काही आहे तर इथं त्याचं ट्रान्सपायरेशन म्हणजे त्याचं त्या ठिकाणी इव्हॉपरेशन घडवून आणलं जातं, त्याची वाफ होते आणि हा फ्लो चालूच राहतो. लक्षात आलं का? तर मित्रांनो इथं ही वाईडली एक्सेप्टेड थेरी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये एक्सेप्टेड आहे. आणि याच्यामध्ये जे काही रिस्पॉन्सिबल असे फॅक्टर्स आहेत तर कोहेजन आणि ॲडेझन म्हणजेच हे कोहेजिव्ह फोर्स आणि ॲडेझिव्ह फोर्स ज्याच्या माध्यमातून किंवा हे कशाच्या पद्धतीनं तयार होतात तर ट्रान्सपायरेशन पूल जे काही आहे तर ते तयार झाल्यामुळे तुम्हाला तिथं ते दिसतात. स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स त्याला कोहेजिव्ह फोर्स म्हटलेला आहे. आणि त्या ठिकाणी जो ॲडेझिव्ह फोर्स असतो तर तो वॉटर मॉलिक्यूल आणि त्याच्या आजूबाजूचे जे काही लिग्निफाईड झालेले जे काही त्याची वॉल आहे कशाची त्या झायलमची किंवा ती व्हेसल किंवा ट्रॅकेड आहे त्याची जी वॉल आहे तर त्याच्यातला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर त्याला ॲडेझिव्ह फोर्समध्ये ते आपण ऑलरेडी पाहिले. वॉटर लॉस जो काही आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथं दिसतो. कशामधून होतो हा वॉटर लॉस, कशामधून त्याचं इव्हॉपरेशन होतं, स्टोमॅटामधून त्याचं इव्हॉपरेशन होतं. स्टोमॅटाचं स्ट्रक्चर हे देखील आपल्याला पाहायचंच आहे. ओविंग टू दी combined action of the cohesive and adhesive forces a continuous water column is maintained through the xylem. मित्रांनो याच कोहेजिव्ह आणि ॲडेझिव्ह फोर्सच्या माध्यमातून एक प्रकारचा कंटिन्युअस असा वॉटर कॉलम किंवा वॉटर फ्लो तुम्हाला तिथं दिसायला लागतो. या ठिकाणी मित्रांनो हे जे काही आहे ट्रान्सपायरेशन पूल जे काही आहे तर जो ट्रान्सपायरेशनमुळे तयार झालेला आहे तर त्याचा इफेक्ट अगदी खाली रूटपर्यंत देखील दिसतो. ठीक आहे, तर या ठिकाणी मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. आता आणखी काही महत्त्वाचं जे काही पॉईंट आहे तर या थेरी जे काही आहे तर याच्यावरच्या ऑब्जेक्शन. आता ऑब्जेक्शनमध्ये पहिला पॉईंट जो काही आहे तर गॅस बबल जेव्हा तयार होतात तेव्हा होतं काय बघा, तर गॅस बबल मुळात तयार कशामुळे होतात, टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशनमुळं. टेम्परेचर फ्लक्च्युएशन झालं की गॅस बबल्स गॅसचे फुगे तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची जी रिक्वायरमेंट असते या ट्रान्सपायरेशनमधली ती म्हणजे कंटिन्युअस वॉटर कॉलम, तर ती इथं त्या ठिकाणी डिस्टर्ब होते. तरी देखील तुम्हाला ही थिअरी काम करताना दिसते. कशामुळे दिसते हा एक मोठा प्रश्नच आहे. म्हणजे एकंदर गॅस बबलमुळं कंटिन्युअस वॉटर कॉलम जो काही आहे तर तो डिस्टर्ब होतो. आणि इथं तरी देखील ही थिअरी कशी काय काम करते हे एक महत्त्वाचं ऑब्जेक्शन आहे. दुसरं म्हणजे काय तर या ठिकाणी वेसल्स ॲज ए ट्युब्युलर स्ट्रक्चर आर मच इव्हॉल्ड अँड इफिशियंट इन दी कंडक्शन. म्हणजे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे वेसल आणि ट्रॅकिड या दोन प्रकारच्या सेल्समधून या झायलममधून त्या ठिकाणी वॉटरचं कंडक्शन किंवा वॉटर पास होत असतं.
मी तुम्हाला इफिशियंट असं स्ट्रक्चर कोणतं सांगितलेलं आहे किंवा वॉटर फ्लोसाठी योग्य असं स्ट्रक्चर कोणतं सांगितलेलं आहे तुलनेनं, तर ते म्हणजे वेसल. पण या ठिकाणी ही थिअरी जी काही आहे तर ही म्हणते की ट्रॅकिड हे जास्त योग्य आहे, हे ट्रॅकिड हे जास्त योग्य आहे असं या थिअरीचं म्हणणं आहे. आता हे एक मोठं ऑब्जेक्शन या थिअरीवरचं आहे. इफ ट्रान्सपायरेशन इज चेक्ड ड्यू टू दी सम आर्टिफिशियल मीन्स लाईक दी ॲप्लिकेशन ऑफ वॅसलिन. आता मित्रांनो, जे काही लिफचा सरफेस आहे तर त्याच्यावर जर समजा तुम्ही वॅसलिनसारखं काही अँटी ट्रान्सपायरेंट लावलं ज्याच्यामुळं ते जे काही स्टोमॅट आहे तर ते बंद होतील, तरी देखील तुम्हाला ही थिअरी काम करताना दिसते. आता कसं काय करते हा एक महत्त्वाचा प्रश्नच आहे आणि हे एक ऑब्जेक्शन आहे. तर जेव्हा तुम्ही असं अँटी ट्रान्सपायरेंट त्याच्या सरफेसवर लावता त्या लीफच्या, तरी देखील ही या ठिकाणी जे काही सेल सॅप आहे किंवा सॅपचं ॲसेंट म्हणजेच हे वर जाताना दिसतं, तरी देखील दिसतं. हे कसं काय होतं हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲसेंट ऑफ सॅप ऑकर्स इन दी प्लांट्स विच आर डेसिडियस. आता मित्रांनो, डेसिडियस म्हणजेच काय तर पानझडी झाडं. जेव्हा झाडांचे पानच गळतात तेव्हा साहजिकच स्टोमॅटा असण्याचा प्रश्नच नाही, कारण स्टोमॅटा हे पानावर असतात. आता जर स्टोमॅटाच नसेल तर ट्रान्सपायरेशन थ्रू स्टोमॅटा हा काही प्रकार तुम्हाला दिसेल का? नाही. म्हणजे ट्रान्सपायरेशन पद्धतीनं पाणी वर देखील जायला नाही पाहिजे, पण तुम्हाला तसं दिसतं. लक्षात आलं का? म्हणजेच जेव्हा झाडाचे पानं गळतात आणि ट्रान्सपायरेशन हा प्रकार बंद होतो, तेव्हा खरं तर ह्या पद्धतीनं वॉटर वर जायला नाही पाहिजे, तरी देखील जातं. हे ते कसं जातं या प्रश्नाचं उत्तर ही थिअरी देऊ शकत नाही. म्हणजे हे एक ऑब्जेक्शन झालं. म्हणजे ट्रान्सपायरेशन थिअरी जी एक सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला एक्सेप्ट झालेली दिसते, तिच्यावर देखील ऑब्जेक्शन येतं. ऑब्जेक्शन कोणते येतं? जेव्हा एअर बबल तयार होतात तेव्हा तो जो काही कंटिन्युअस असा वॉटर कॉलम आहे तर तो डिस्टर्ब होतो, तरी देखील ही थिअरी किंवा या प्रकारचं जे काही वॉटरचं किंवा तो जो सॅप आहे ॲसेंट ऑफ सॅप तुम्हाला दिसतो. दुसरं म्हणजे वॅसलिनसारखं अँटी ट्रान्सपॅरंट तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी पानांवर लावता, तरी देखील या पद्धतीनं वॉटर वर जातं. आणि तिसरं म्हणजे झाडाचे पानं जेव्हा गळतात, म्हणजे स्टोमॅटा हा प्रकारच तिथं राहत नाही, तरी देखील या पद्धतीनं पाणी वर जातं. कसं जातं या प्रश्नांचे उत्तर थिअरी देऊ शकत नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल आयन्स. इथं या ठिकाणी मित्रांनो जी काही आयन्सची किंवा मिनरल्सची जी काही रिक्वायरमेंट असते तर ही देखील महत्त्वाची आहे. मॅक्रोन्यूट्रियंट आणि मायक्रोन्यूट्रियंट याबद्दल आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलेलेच आहेत. जे जास्त अमाऊंटमध्ये लागतात त्यांना मॅक्रोन्यूट्रियंट म्हटलं जातं. या ठिकाणी 9 मायक्रोन्यूट्रियंट आहेत. NPK, CHO, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 9 मॅक्रोन्यूट्रियंट आहेत ज्यांची रिक्वायरमेंट ही जास्त असते. आणि क्लोरीन, त्यानंतर कॉपर, त्यानंतर मॉलिबेडनम, झिंक, बोरॉन, त्यानंतर मित्रांनो निकेल, आयर्न हे जे काही आहेत तर हे काय आहेत बरं तर मायक्रोन्यूट्रियंट आहेत. ठीक आहे. तर हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहेत तर हे कमी प्रमाणात लागतात आणि मॅक्रोन्यूट्रियंट ही जास्त प्रमाणात लागतात. इथं जे काही मिनरल्स आहेत तर त्यापैकी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे एअर थ्रू प्लांट्स मिळवत असतात आणि बाकीचे जे काही इनऑर्गॅनिक मिनरल्स आहेत किंवा मटेरियल्स आहेत हे मात्र सॉईलमधून हे त्या ठिकाणी रूटच्या माध्यमातून हे प्लांट्स मिळवत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मिनरल्स आर ट्रान्सपोर्टेड विथ दी ॲसेंट ऑफ सॅप. बरोबर आहे. मिनरल्स जे काही प्लांटमध्ये पास केले जातात तर त्यासाठी जे काही युजफुल असं मीडियम आहे तर हे झायलममधलं आपलं हे वॉटरच आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मिक्स होऊनच हे सगळे मिनरल्स पूर्ण प्लांटमध्ये पास होत असतात, मूव्ह होत असतात. हेच रूट इज अ सोर्स अँड दे गेट लॉज्ड at the required organ. Unloading of the transported material is by the diffusion from the veins and cells uptake them. Minerals can be remobilized. इथं मित्रांनो 2 प्रकारचे मिनरल्स दिसतात. या ठिकाणी मोबाईल असणारे मिनरल्स आणि इमोबाईल असणारे. मोबाईल असणारे म्हणजेच काय तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल झाडाचं जेव्हा पान गळतं ना तेव्हा हळूहळू ते पिवळं पडतं. पिवळं कशामुळं पडतं? कारण ते पान हिरवी खाली गळणारच असतं. त्या पानामध्ये जे काही वेगवेगळे मिनरल्स आहेत जर ते पान खाली गळालं त्यासोबत ते मिनरल देखील वाया जातील. मित्रांनो, प्लॅन्ट एवढं चालाक असतं. त्या ठिकाणी त्या ठिकाणी लीफचं आता वय झालेलं आहे, त्याची डेथ होणार आहे, ते पान आता खाली गळणार आहे.
त्या लीफमधले जे न्यूट्रियंट्स आहेत, मिनरल्स आहेत, तर ते मिनरल्स ते प्लॅन्ट काय करतं तर ॲब्झॉर्ब करून घेतं, म्हणजे रिव्हर्स ॲब्झॉर्प्शन होत असतं. ठीक आहे. आणि त्यामुळं ते जे पान आहे तर ते बऱ्यापैकी तुम्हाला पिवळं झालेलं दिसतं गळताना. आता असे मिनरल्स जे रिव्हर्स ॲब्झॉर्प्शनमध्ये किंवा प्लॅन्ट पुन्हा एकदा ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतं, ते मिनरल्स जे काही आहेत त्यांना त्या ठिकाणी मॉबिलाइज्ड मिनरल्स म्हटलं जातं, ज्यांचं त्या ठिकाणी जे मोबाईल असतात आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी सल्फर, नायट्रोजन, पोटॅशियम या मिनरल्सचा समावेश असतो. पण काही मिनरल मात्र त्या ठिकाणी इमोबाईल असतात, पानासोबत ते खाली त्या ठिकाणी गळतात, म्हणजेच त्या ठिकाणी ते वेस्ट जातात, पुन्हा सॉईलमध्ये मिक्स होतात आणि ते प्लॅन्ट साहजिकच पुन्हा ॲब्झॉर्ब करू शकतं. पण हे जे इमोबाईल मिनरल आहेत तर यांना मात्र प्लॅन्ट पुन्हा त्या ठिकाणी लीफमधून रिव्हर्स ॲब्झॉर्ब करू शकतं का? नाही. तर अशा इमोबाईल मिनरलमध्ये कोण येतं तर कॅल्शियम येतं. तर या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाच्या काही गोष्टी इथं पाहिलेल्या येतात. त्यासोबतच झायलम ज्याच्यामधून वॉटरचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं आणि फ्लोएम ज्याच्यामधून फूडचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, यांच्यामध्ये देखील एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. मित्रांनो झायलम समजा हे जर म्हटलं आणि हे जर फ्लोएम म्हटलं तर झायलममधून फ्लोएममध्ये वॉटर पास होत असतं. ते पास होत असताना कशा पद्धतीनं त्याचा यूज फ्लोएममध्ये फूड ट्रान्सपोर्टेशनसाठी होत असतो हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. मित्रांनो इथं एवढंच सांगेल की झायलममधून इनऑर्गॅनिक मटेरियलचं त्या ठिकाणी मुवमेंट होत असते आणि फ्लोएममधून ऑर्गॅनिक मटेरियलची मुवमेंट होत असते. पण आपल्याला असं रिजिडली सांगता येत नाही, कारण इथं फ्लोएममधून जरी फूड म्हणजेच आपलं ग्लुकोज किंवा जे काही सुक्रोजच्या फॉर्ममध्ये फूड जे काही आहे तर हे ट्रान्सफर होत असलं, ज्याला आपण ऑर्गॅनिक मटेरियल कन्सिडर करत असलो, तरी देखील ह्या ऑर्गॅनिक मटेरियलला पास करण्यासाठी, शिफ्ट करण्यासाठी वॉटर जे काही झायलममधलं आहे तर ते थोडीशी मदत करत असतं. त्यामुळं फ्लोएममध्ये फक्त ऑर्गॅनिक मटेरियलच पास होत असतं असं बिलकुल नाही, तिथं इनऑर्गॅनिक मटेरियल देखील असतं. ठीक आहे. म्हणजे एकंदर जेव्हा आपण म्हणतो जनरली की झायलममधून इनऑर्गॅनिक मटेरियल्स पास होत असतात आणि फ्लोएममधून ऑर्गॅनिक मटेरियल, तर हे 100% करेक्ट देखील नाही. ते कसं करेक्ट नाही हे आपल्याला लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचं आहे. तर मित्रांनो हा जो टॉपिक आहे बऱ्यापैकी लेंदी टॉपिक आहे आणि त्याचा त्या वन शॉट रिव्हिजनचा हा जो काही सेकंड पार्ट आहे तर तो आपण इथं या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. ह्याच्यानंतर थर्ड लेक्चरमध्ये हा चॅप्टर जो काही आहे तर तो पूर्णपणे आपण कंप्लीट करणार आहोत. तर लवकरच मित्रांनो थर्ड लेक्चरच्या निमित्तानं आपली भेट होईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.